नमस्कार, जय महाराष्ट्र, जय मराठी. मी गोवर्धन देशमुख, मराठी एकीकरण समितीचा अध्यक्ष. आज आम्ही भिवंडीमध्ये आहोत. आमचे माननीय खासदार बाळामामा सगळ्यांच्या परिचित असलेले आणि त्यांचं नेतृत्व तुम्ही अनेक वेळा संसदेमध्ये पाहिलेलं आहे की त्यांचा बुलंद आवाज तर संसदेमध्ये आता गेल्या अनेक वर्षांपासून फिरतोय आणि अनेक स्थानिकांचे प्रश्न म्हणूया किंवा आता दिबा पाटलांचं जे आपलं विमानतळाचं नामकरण आहे, सगळ्यात पुढाकार घेणारे म्हणजे आमचे बाळामामा. मराठी एकीकरण समितीच्या माध्यमातून आज आम्ही सर्व शिष्टमंडळाने त्यांची भेट विशेष याकरता घेतली आहे की आता आपण मागच्या आठवड्यामध्ये जर पाहिलं असेल की महाराष्ट्रामधल्या ह्या संघराज्य शासनाच्या जेवढ्या आस्थापना आणि जेवढे काय जसं रेल्वे आहे, विमानतळ आहे, टपाल आहे आणि भविष्य निधी आहे, ह्या ज्या सर्व आस्थापना आहेत किंवा जे कार्यालय आहेत, या ठिकाणी आज आपल्या मराठी माणसाला भूमिपुत्राला डावललं जातं आणि एकमेव खासदार बाळामामा यांनी आपला भूमिपुत्रांचा मराठी माणसाचा आवाज त्या संसदेमध्ये बुलंद केलेला आहे आणि तिथे 70-80% मागणी केली आहे. त्यासाठी आम्ही मराठी एकीकरण समितीच्या मार्फत त्यांचं अभिनंदन करायला आणि आभार मानायला आलेलो आहे. त्यामुळे मराठी एकीकरण समितीतून आपले आभार, आपण आमचं काम हलकं करताय, त्यामुळे खास करून आपला आभार मानतोय. त्यासाठी माझ्या सर्व सहकार्याने एकदा टाळ्या वाजवण्याची विनंती करतो. आम्हाला सहकार्य राहू द्या. आम्ही बिगर राजकीय पद्धतीने एक चळवळ चालवतो मराठी भाषेची, परंतु आमचे खासदार नाही आहेत, आमदार नाही आहेत. सर्व पक्षीय खासदार आणि आमदार आमचेच आहेत असं आम्ही समजतो आणि आमचा आवाज या विधानसभेत म्हणूया किंवा संसदेत म्हणूया, हा आपल्या मार्फत अनेक पदाधिकाऱ्यांच्या मार्फत, राजकीय लोकांच्या मार्फत आम्ही पोहोचण्याचं काम करतो. आपलं सहकार्य असंच राहू द्या एवढी विनंती करतो आणि थांबतो. तसंच आपलं दिबा पाटील विमानतळ नवी मुंबई याला मराठी एकीकरण समिती पाठिंबा देत आहे. आज जाहीर आम्ही पत्र देऊन त्यांना पाठिंबा देतो आहोत.